नमस्कार, लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। पहलगाम हल्ल्यातील पीडितांबाबत बेताल वक्तव्य करणाऱ्यांना सनसनीत चपराक। राजकारण्यांनी माणुसकी दाखवावी, हल्ल्यातून बचावलेल्या जगदाळे कुटुंबाचं आवाहन। आमच्या हातात बंदुका द्या, दहशतवाद्यांना गोळ्या घालू। संतप्त लेलेमोने जोशी कुटुंबाच्या मित्रपरिवाराच्या तीव्र भावना, पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्याची मागणी। पहलगाम हल्ल्यातील महाराष्ट्रातील मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी 50 लाख रुपये आणि एकाला सरकारी नोकरी। मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्र्यांची घोषणा। पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी हाशिम मुसाज पाकिस्तानी सैन्याशी कनेक्शन। मुसा हा पाकिस्तानच्या स्पेशल सिक्युरिटी फोर्स मध्ये होता कमांडर। काश्मीरच्या वेगवेगळ्या भागात दहशत विरोधात भारतीय लष्कराची धडक कारवाई। एनआयएच्या सूत्रांची माहिती, जागोजागी सर्च ऑपरेशन, दहशतवाद्यांची लांडगी तोड सुरू। पहलगाम येथील हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर आल्यानंतर एनआयएच्या तपासाला वेग। संशयाच्या भोवऱ्यात असलेल्या झिपलाइन ऑपरेटरची चौकशी, तर व्हिडिओ बनवणाऱ्या पर्यटकाचा जबाब नोंदवणार। पाकिस्तानी विमानांसाठी एअर स्पेस बंद करण्याचा भारताचा विचार। सूत्रांची माहिती, तर पाकिस्तानकडून यादीत भारतीय विमानांसाठी हवाई हद्द बंद। जबाबदारी घेण्याच्या वेळीच पंतप्रधान मोदी गायब। फोटो शेअर करत काँग्रेसचा हल्लाबोल, तर पाकिस्तानची भाषा, भाजपचा पलटवार। जबाबदारी घेण्याच्या वेळेस पंतप्रधान मोदी गायब। फोटो शेअर करत काँग्रेसचा हल्लाबोल, तर ही पाकिस्तानची भाषा, भाजपचा पलटवार। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत देवी धोरण मंजूर। देवी धोरणाअंतर्गत काही इलेक्ट्रिक वाहनांना टोल माफी। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा। अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा।